रुपये रोख रकमेचं पारितोषिक रियांश कासवकर यांच्याकडून दिलं जाईल. राहुल कहारला चौकार त्याने ठोकलाय. पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. गणेश जानवलकर, विनंती आहे प्लीज आपण थोडं सहकार्य करा. प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपण क्रिकेटचा आनंद घ्या. पुढचा बॉल, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. आता मात्र रन येणार नाहीये. रन झाले धावफलकावरती टीमच्या 6. एक चौकार राहुल कहारच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय. 26 मध्ये आता करायचे 38. प्रत्येक डॉट बॉल साठी आपण पाहिलं तर 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाते. वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून विशेष पारितोषिक. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा, वाईड बॉल. आणि या वाईड बॉलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती 7 या आकड्यावर. 7 ऑन बोर्ड. टीम श्रीमंत समर्थ 7 धावा. 26 मध्ये 37 आता करायची आहे टीम श्रीमंत समर्थ. ऑन स्क्रीन आपण पाहतोय श्रीमंत समर्थ संघाचे सपोर्टर्स. बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट थ्रो. तोपर्यंत धाव पूर्ण केली आहे. चौथी धाव पूर्ण केली आहे राहुल कहारने. मॅचचं समीकरण 8 धावा धावफलकावरती झालेत. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 25 मध्ये आता करायचे 36. 25 मध्ये 36 करायचे. 75 बॉल 36 रन्स टू विन. पार्थ सावंत. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेमधील आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली होती टीम विदिशा स्टार. चांगला खेळ त्याने देखील केला या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल चांगला फटका. संकेत राणेच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. एकच धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 9. मॅचचं समीकरण शेवटचे 24 बॉल. या 24 मध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. 24 बॉल 35 धावा. तोपर्यंत एक तो डीजे मास्टरच्या माध्यमातून सुंदर असं गेट डीजे. षटक क्रमांक 2 अक्षय शेडगे. 24 मध्ये 35 ची गरज. राहुल कहार त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. आताला घासून बॉल गेला आणि म्हणूनच ही काय एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमची 10. पुढचा बॉल हेलिकॉप्टर शॉट. समोरच्या दिशेने झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटली आहे. राहुल कहारचा महत्वपूर्ण झेल आता मात्र सुटलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्याने झेल सोडलाय. राहुलला आता मिळते जीवदान.
11 धावा, 22 मध्ये 33 ची गरज. संकेत राणे 22 मध्ये 33 ची गरज. पुढचा बॉल नाकाच्या समोरून बॉल घासून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रणित माधवने बॉल पकडलाय. आता मात्र डॉट बॉल. एक्शन रिप्ले. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, झेल पकडलाय. विकेटचं होतंय पतन. संकेत राणे बाद. आपण पाहिलं तर पहिला गडी आतापर्यंत माघारी परतल्या टीम श्रीमंत समर्थ. नवीन फलंदाज भूपेंद्र नाचनकर. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. भूपेंद्र नाचनकर यांच्या बॅट मधून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांनी घोषित केल्या दुहेरी धाब्याच्या मदतीने. आता मात्र 13 धावा धावफलकावरती. 19 मध्ये आता करायचे आहेत 31. 19 बॉल 31 ची गरज. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने रन झाले धावफलकावरती. 14 मॅचचं समीकरण आपण जर पाहिलं तर 19 मध्ये 30 ची गरज. यावेळेला समोर भूपेंद्र नाचनकर. आउट ऑफ द पार्क. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. हँडसम भूपेंद्र नाचनकर याच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा किती आहेत? पंचांचा इशारा येणं बाकी आहे. लालबाग क्रिकेट धमाका. धमाकेदार, दर्जेदार, रुबाबदार भूपेंद्र नाचनकर.
हॅलो 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 राहुल साठी बॉल पाठवलाय पुन्हा एकदा राहुल कहारच्या बॅट मधून आणि बॉल चाललाय सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय लालबाग क्रिकेट धमाका, रुबाबदार धमाकेदार चौकार. मधून आले भूपेंद्र नाचनकर. दोन धावांसाठी 200 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. आणि पब्लिक कलेक्शन यांच्याकडून जर आपण पाहिलं तर विकेटसाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. व्हाईट बॉलसाठी 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिक प्रॉपर्टीज यांच्याकडून देखील दिलं जाते. रियांश कासवकर विशेष पारितोषिक. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत. पुढचा बॉल देखील उडवलाय, पाठवलंय का बॉलला आणि बॉलला क्लिअर देखील केलंय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. 2 धावा पंचांनी घोषित केल्यात. हॅलो 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 यावेळेला देखील मोठा फटका राहुल कहारच्या बॅट मधून. आणखीन एक बॉल जाईल का मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक आहे. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांच्यासाठी विशेष पारितोषिक. प्रेक्षकांनी एका हातामध्ये झेल पकडला तर 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका प्रॉपर्टीज यांच्याकडून दिलं जाईल. मॅचचं समीकरण 15 बॉल मध्ये 18 धावांची गरज. राहुल कहार खेळतो वैयक्तिक 9 मध्ये 14. श्रीमंत समर्थ पहा ऑन स्क्रीन. श्रीमंत समर्थ या संघाचे पाठीराखे आहेत. हे सर्व प्रेक्षक या संघाचे पाठीराखे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय हे सर्व दृश्य टिपली जातात. हॅलो 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 राहुल कहारच्या बॅट मधून आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 10 मध्ये 18ची गरज. 10 मध्ये आपण पाहिलं तर 18 धावांवरती वैयक्तिक खेळतोय राहुल कहार. मॅचचं समीकरण 14 मध्ये 14ची गरज आहे. 14 बॉल 14 धावांची गरज. मॅच ऑन. राहुल कहारची बॅट बोलली आहे, त्याचा बोलबाला राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय रियांश कासवकर त्यांच्याकडून 200 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. 2 धावांसाठी चौकारासाठी 500 रुपये, षटकारासाठी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक. टीम श्रीमंत समर्थ पहा स्वरांश शैलेश शेडगे टीम ओनर आहेत श्रीमंत समर्थ.
हा देखील बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत एकच धाव घोषांकी क्षेत्रात हा बॉल चाललाय. रन मिळालेल्या बॉलवरती 1. मॅचचं समीकरण 13 मध्ये 13 करायचे आहेत. स्वरान शैलेश शेडगे ऑन स्क्रीन आपण पाहतोय. खुश असतील श्रीमंत समर्थ. पहा डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. डोक्यावरती कॅप आहे, अंगावरती टी शर्ट आहे. श्रीमंत समर्थ या संघाचं हे पाठीराखे आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. राजेश मंडल शेवटचा बॉल अतिशय चांगल्या रीतीने त्याने हाताळला. मॅचचं समीकरण 12 मध्ये आता 13 करायचे आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. पुढील सामना टीम लालबाग लेजेंड विरुद्ध टीम एस ए फाउंडेशन. क्वालिफायर फर्स्ट टीम लालबाग लेजेंड विरुद्ध एस ए फाउंडेशन. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल आपण त्वरितच मैदानामध्ये या. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री ज्ञानदीप कासवकर साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. राहुल कहारचा झेल सुटला आणि त्यानंतर मात्र त्याच्या पॅट मधून 2 चौकार पाहायला मिळाले. 3 चौकार आतापर्यंत राहुल कहारच्या पॅट मधून आलेत. लालबाग क्रिकेट धमाका. रियांश कासवकर आणि ज्ञानदीप कासवकर नाणेफेकीचा कौल. क्वालिफायर फर्स्ट. एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि आमच्या मंडळाचे सल्लागार ज्ञानदीप कासवकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होते. त्यांच्या समवेत आपण पाहतोय रियांश कासवकर देखील आहेत. क्वालिफायर पहिला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध टीम असेल लालबाग लेजेंड. आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री ज्ञानदीप कासवकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. त्यांच्या समवेत आपण पाहतोय रियांश कासवकर देखील आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. सिद्धी शेडगे आणि हर्षल घाडीगावकर क्वालिफायर फर्स्ट मध्ये नाणेफेकीचा कौल कॉल केला जाईल एस ए फाउंडेशन या संघाकडून. शापाईज कॉल काटा आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम लालबाग लेजेंड या संघाने. निर्णय काय असेल? पहिली बॅटिंग करू आम्ही, कारण का मागच्या 2 मॅच आम्ही बॅटिंगच्या जीवावर जिंकलोय, तर पहिली बॅटिंगच करायचा निर्णय घेऊ आम्ही. या मॅचसाठी दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा असतील. तर ज्ञानदीप कासवकर 2 मिनिटं घेतोय. या आयोजनाविषयी काय सांगाल? आमच्या मंडळाचे सल्लागार आहात, आयोजनाविषयी काय सांगाल? खूपच अप्रतिम असं हे आयोजन केलेलं आहे. मुळात लालबागला क्रिकेटची बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. आपण बघतो आजकाल सगळीच पिढी आहे ही मोबाईल आणि इतर जे घरगुती खेळ आहेत किंवा टी व्ही गेम्स आहेत त्यांच्यामध्ये रमलेली असते. पण अशावेळी त्या सर्व पिढीला इथे मैदानावरती आणून हे क्रिकेट सारखा खेळ खेळवणं ही खरंच खूप मोठी बाब आहे. त्याबद्दल सर्वात पहिलं मी राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचं अभिनंदन करतोय की त्यांनी खूप चांगल्या अशा स्पर्धेचं आयोजन आणि उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. आपण त्याशिवाय बघतोय इथे चांगल्या स्क्रीनवरती आपल्याला tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटचं लाईव्ह प्रक्षेपण पण बघायला मिळतं आहे. सोबतच जे अंपायर आहेत त्यांच्या पॅनलचं पण मी अभिनंदन करतोय. त्यांच्याकडनं खूपच चांगली अशी अंपायरिंग केली जाते आहे आणि सोबत खूपच असा दर्जेदार असा खेळ आपल्याला इथे बघायला मिळाला आहे. श्रीमंत समर्थ आणि त्याचसोबत समोर सारा 11 कडनं मी दोघांनी संघांना या चालू मॅचसाठी शुभेच्छा देतो. त्याशिवाय पुढची जी मॅच आहे त्यासाठी पण मी लालबाग लिजेंड आणि सचिन राय फाउंडेशन या दोन्ही टीमना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर दोन्ही कॅप्टन्सना देखील खूप खूप शुभेच्छा असतील. जातोय चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. 12 मध्ये आता 13 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. राहुल कहार इनफॉर्म बॅट्समन का बॅटिंग करतोय. हॅलो हॅलो. 12 मध्ये 13 ची गरज. भूपेंद्र नाचनकर यांच्या बॅट मधून आतापर्यंत 1 चौकार आलाय. राहुल कहारच्या बॅट मधून एकूण 3 चौकार पाहायला मिळालेत आणि म्हणूनच की काय रियांश कासवकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जात आहे. tenniscricket.in
18 लाख सबस्क्रायबर, काल त्याचा टप्पा पूर्ण झालाय. पहा समालोचन कक्ष. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी आपण देतोय JBL चे ओरिजिनल असे इयरफोन. ऑन स्क्रीन आपण ते पाहतोय. या आयोजन समिती खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. 12 मध्ये 13 ची गरज. भूपेंद्र नाचनकर स्ट्रायकिंग एंडला. कौस्तुभ बैरे षटक क्रमांक 4 हातात असताना त्याच्याकडे चेंडू सोपवलाय. कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पहिला बॉल हातात असताना कौस्तुभला आपण पाहतोय. पहिला बॉल चांगल्या रीतीने खोलवर टप्प्याचा होता. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा, एकच धाव. धावसंख्या पुढे सरकली. 11 मध्ये आता करायच्यात 12-32 झाले धाव फलकावरती. प्रत्येक बॉल वरती चित्र बदलते या मॅचचं. हा सामना जो संघ जिंकणार तो संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये धडक. SA फाउंडेशन संघ आपण पाहतोय विचार विनिमय करतायत. पुढील मॅच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धी शेडगे, यावेळेला चांगला बॉल. पंचांचा इशारा. आता मात्र पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढलेत. इट्स अ वाईट बॉल. मॅचचं समीकरण 11 मध्ये 11 ची गरज. हे 30 धावा, एक गडी बाद. प्रेक्षक शुभेच्छा दिल्यात त्यांनी देखील. यावेळेला बॅट फिरवली आहे आणि आता मात्र थांबवले त्या ठिकाणी फलंदाजाला राहुलने. फलंदाज आता मात्र बीट झालेत. 10 मध्ये आता करायचे 11. 10 मध्ये 11. कौस्तुभ भैरे षटक क्रमांक 4 हाताळत असताना निर्णायक षटक तो हाताळतो. या संपूर्ण मॅच मधील एक युवा उद्योन्मुख खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू आहे. संकेत राणे खूप साऱ्या शुभेच्छा ते देखील देतात आपल्या खेळाडूंना. ऑन स्क्रीन यावेळेला देखील आता मात्र पंचांचा इशारा. पुन्हा एकदा वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू, अवांतर धाव. 10 मध्ये 10. प्रत्येक बॉल अखेरीस चित्र बदलते. सामना कोणता संघ जिंकणार प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. क्वेश्चन मार्क त्यांच्या डोळ्यासमोर आहे. यावेळेला समोर भूपेंद्र नाचनकर. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा बॉल मैदानात आलाय. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्यात. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत, एका हातामध्ये कॅच पकडा. 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक जिंका. 36 धावा. 9 मध्ये आता 8 करायचे आहेत. 9 मध्ये 8. टीम श्रीमंत समर्थ भूपेंद्र नाचनकर, क्या बात है. काय खेळला येतो या स्पर्धेमध्ये. त्याने बॉलिंग केली, त्याने बॅटिंग केली, त्याने क्षेत्ररक्षण केलं. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं या स्पर्धेमध्ये. लालबाग क्रिकेट धमाका त्याचं नाव आहे भूपेंद्र नाचनकर. कौस्तुभ बैरेचा पुढचा बॉल. 9 मध्ये 8 करायचे आहेत. आशिष परुळेकर आपण पाहतोय खूप सारं प्रोत्साहन त्यांनी देखील दिले. टीम श्रीमंत समर्थ या संघाची जर्सी त्यांच्या देखील अंगावरती आहे. सकाळच्या सत्रामध्ये स्विच हिट, रिव्हर्स फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. राईटी बॅटर भूपेंद्र नाचनकर लेफ्टी बनला आणि समोरच्या दिशेने त्याने चौका ठोकला. शॉट ऑफ द टुर्नामेंट भूपेंद्र नाचनकरच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. आता मात्र 9 मध्ये 8 करायचे. 36 झाले धाव फलकावरती. tenniscricket.in. पुढचा बॉल समोरच्या दिशेने चांगल्या रीतीने खेळलाय. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रन्स मिळतील या बॉल वरती 2. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 8 मध्ये आता करायचे 6. दौड चालू झालीये. फायनल मध्ये कोणता संघ दाखल होणार. समर्थक श्रीमंत समर्थ. दुहेरी धावेसाठी 200 रुपये, चौकारासाठी 500 रुपये, षटकारासाठी 1000 रुपये रोख रकमेचं पारितोषिक.
रियांश कासवकर यांच्याकडून दिलं जाईल. आठ मध्ये 6 भूपेंद्र नाचनकर वैयक्तिक खेळतोय. 6 मध्ये 11 धावांवर त्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. राहुल कहार नॉन स्ट्रायकिंग एंडला 12 मध्ये तो खेळतोय. 19 वर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 आलेत चौकार. कौस्तुभ भैरे 4 बॉल त्याने हाताळलेत. 7 धावा त्याने अजूनपर्यंत खर्च केलेत. पुढचा बॉल यावेळेला फलंदाज बीट झाले. चांगला बॉल पाहायला मिळाला कौस्तुभच्या माध्यमातून. मॅचचं समीकरण 7 मध्ये आता 6 ची गरज आहे. हे सर्व दर्दी प्रेक्षक श्रीमंत समर्थ या संघाचे टीम सपोर्टर्स आपण पाहतोय. चिंचपोकळी, लालबाग मार्केट, करी रोड, काळा चौकी, विविध ठिकाणाहून हे सर्व प्रेक्षक आज मात्र या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये आलेत लालबाग क्रिकेट धमाका पाहण्यासाठी. आणखीन एक प्रेक्षक आहेत ते म्हणजे थेट गोव्याहून या ठिकाणी दाखल झालेत. गोवा ते लालबाग ही स्पर्धा पाहण्यासाठी लालबाग क्रिकेट धमाका. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला होता. खोलवर टप्प्याचा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. 6 मध्ये अवघ्या 4 धावांची गरज आहे. भूपेंद्र नाचनकर चांगला फटका. 8 मध्ये तो खेळतोय 13 धावांवर. राहुल कहार 12 मध्ये 19 ऑन स्क्रीन. 6 मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. कोणता संघ असेल जो संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल? येणारे 6 चेंडू 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मनीष पवार स्टँड मध्ये आहे. टीम श्रीमंत समर्थ हा संघ. रोहन चितवे स्टँड मध्ये दाखल झाले संघ तो म्हणजे टीम सारा 11. शैलेश शेडगे विरुद्ध रमेश कदम. दोन संघ मालक एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. 6 मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. राहुल कहार अक्षरशः गाजून सोडलंय हे मैदान त्याने. स्वतःच्या नावाची बॅट त्याच्या हातामध्ये, बॅट बोलली आहे. 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार त्याने पटकावलेत अजूनपर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढील सामना टीम एसए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजेंड. एसए फाउंडेशन विरुद्ध लालबाग लेजेंड हा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून डगआउट मधील हे दृश्य आपण पाहतोय. श्रीमंत समर्थ संघ. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली आहे बॉलने. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. 1 धाव पंचांच्या माध्यमातून. 5 मध्ये आता 3 ची गरज आहे. पहा ऍक्शन रिप्ले. व्यासपीठाला सलामी देणारा फटका. 5 बॉल 3 धावांची गरज. 41 धावा धाव फलकावरती झाल्यात. राहुल कहार वैयक्तिक खेळतोय 20 धावांवर. त्याला साथ देतोय भूपेंद्र नाचनकर. तो खेळतोय 8 मध्ये 13. 5 मध्ये 3 ची गरज. पुढचा बॉल पाठवले बॉलला मैदानाच्या बाहेर. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. रणमितीला बॉलवरती 2. स्कोर लेवल. शैलेश शेडगे खुश आहेत. चार वर्षानंतर श्रीमंत समर्थ संघ फायनल मध्ये जाण्याच्या वाटेवर आहे. योगेश दादा पाटील यांच्या काळामध्ये सलग 3 वर्ष श्रीमंत समर्थ हा संघ जिंकला होता. लालबाग क्रिकेट धमाका हा चषक. आता मात्र शैलेश शेडगे संघाचे संघ मालक. 4 मध्ये 1 धावेची गरज.
बॉलला पाठवलंय का, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय, झेल सुटलाय, मॅच जिंकली आहे, फायनल मध्ये प्रवेश श्रीमंत समर्थ हा संघ. फायनल मारली होती श्रीमंत समर्थ संघाने आणि 3 वर्षांमध्ये 2 वर्षांमध्ये असं घडलंय, परेश यादव आणि प्रसाद आंबेकर या दोघांनी आणि सुशांत जाधव देखील होते, ही आठवण आहे या स्पर्धेमध्ये. फायनल मारून दिल्या होत्या दोन्ही फायनल लगातार श्रीमंत समर्थ या संघाला. आता मात्र शैलेश शेडगे संघ मालक त्यांचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. ज्ञानदीप कवसकर देखील आपण पाहतोय या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. संकेत राणे मार्गदर्शन करतायत, फायनल जिंकायची आहे, महत्वाची लढत आहे, काही टेन्शन घेऊ नका, फायनल मध्ये आपल्या संघाने प्रवेश केला हाच कानमंत्र संकेत राणेने दिलाय आपल्या खेळाडूंना. स्वतः मात्र पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत, आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. हे सर्व पाठीराखे राहुल कहार त्यांच्या समवेत आपण पाहतोय, त्यांचे वडील देखील आहेत रामशरण कहार, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात. ऑन स्क्रीन tenniscricket.in पहा, उचलून देखील घेतलंय स्वरांश शैलेश शेडगेला. व्हॉट अ मॅच. राहुल कहार त्याचं नाव, त्याने जिंकली आहेत प्रेक्षकांची मन. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाईल.